काका पुतण्यांच्या भेटीतून आशा पेकल्या होत्या रात्री, पण घड्याळाच्या काट्यावरच तुटली सगळी मैत्री. चिन्हांवरून फाटली सत्ता, स्वप्न झाली धुरळा. पुण्याच्या रणांगणात आता लढत स्वतंत्रच होईल सगळा. अजित पवार आणि काका शरद पवार पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच पुणे महापालिका निवडणुकीआधीच ही शक्यता फिसकटली आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे, अंकुश काकडे, काँग्रेसकडून अरविंद शिंदे, रमेश बागवे तर उद्धव ठाकरे गटाकडून वसंत मोरे उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी आशा होती. त्यासाठी दोन्ही गटांमध्ये बैठका झाल्या. मात्र जागा वाटप आणि निवडणूक चिन्हावरून मोठा पेच निर्माण झाला. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांनी शरद पवार गटाला घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांचा प्रस्ताव मान्य झालेला नाही. तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर शरद पवार गट ठाम आहे. त्यातच जागा वाटपावरून मतभेद वाढले आणि चर्चांना खीळ बसली. काल रात्री अजित पवारांच्या निवासस्थानी अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यात चर्चा झाली. मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्यात जमा असल्याचं स्पष्ट होत आहे. आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून तर अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आज दोन्ही पक्षांकडून आपापली अधिकृत भूमिका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.